ह्या महाराष्ट्राला लुटण्याच्या हेतूने जे महाराष्ट्रात आले त्यांनी ह्या महाराष्ट्राला लुटून आपलं पोट भरण्याचं काम केलं, अफाट संपत्ती कमवली, धनदाडगे झाले आणि आज याच महाराष्ट्राचा सन्मान करायची वेळ आली, मराठी भाषेचा आदर करायची वेळ आली। त्याचबरोबर ह्या सर्व लुटेऱ्यांनी आपली अवकात दाखवायला सुरुवात केली। परिवहन मंत्र्यांनी महाराष्ट्रात मराठी सक्ती जाहीर केली। त्याचबरोबर ह्या सर्व लुटेऱ्यांनी 4 मे पासून आपण संपावर लाखोच्या संख्येने जाणार असं जाहीर केलं। अरे आज ह्या महाराष्ट्रात राहून यांची हिम्मत मराठी भाषेच्या विरोधात होतेच कशी, हा प्रश्न तुम्हा आम्हाला सर्वांना पडलाच पाहिजे। आज ह्या महाराष्ट्राने सर्व काही ह्यांना दिलेलं आहे, हे कधीच महाराष्ट्राचे नव्हते, हे आज सिद्ध होत आहे। ह्यांनी फक्त महाराष्ट्राला लुटायचाच हेतू ठेवला आणि तो त्यांचा हेतू साध्य झाला। आज महाराष्ट्रात तुम्ही मराठीच्या विरोधात महाराष्ट्र द्रोही भूमिका जर तुम्ही घेत असाल, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तमाम मराठीवासियांच्या वतीने विनंती आहे, जे 4 तारखेपासून संपावर जाणार आहेत त्यांचा सर्वांचे लायसन परमिट चेक करून त्या सर्व महाराष्ट्रद्रोही मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी ज्या ठिकाणी खाल्लंय त्याच ताटात थुकायचं काम केलंय, म्हणून त्याच्यावरती महाराष्ट्रद्रोहीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्या सर्वांचं परमिट रद्द झालं पाहिजे, लायसन रद्द झालं पाहिजे। आणि हे जर तुमच्याकडून झालं नाही तर महाराष्ट्रातील मराठी जनता नक्कीच ठरवेल की ह्या संपाला तुमचा आणि तुमच्या पक्षाचा छुपा पाठिंबा आहे, हे होऊ नये। आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस आपल्याला व आपल्या पक्षाला कदापि माफ करणार नाही, हे प्रथमतः आपण लक्षात ठेवून हा निर्णय घ्यायचा आहे।